नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. स्पा आणि ब्युटी पार्लर मध्ये राजरोस चाललेल्या वेश्या व्यवसायावर सीईएन पोलिसांनी छापा मारून 6 जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी ब्युटी पार्लरच्या मालकिनीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार अनुगोळ बेळगाव येथील मुख्य रस्त्यावरील एका स्पा आणि ब्युटी पार्लर मध्ये उघडकीस आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन पोलीस स्थानकाचे निरीक्षक BR गड्डेकर यांनी काल गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा मारला. यामध्ये 6 महिलांची सुटका तर काहींना अटक करण्यात आली आहे. सीईएन पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. अथणी येथील गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी येथील सरकारी रुग्णालयात 2 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अथणी तालुक्यातील मुत्तवा संतोष गोळसंगी वय 21 या महिलेस बुधवारी प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार व्यवस्थित न झाल्यानं तिला खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र प्रकृती खालावल्यानं आज शुक्रवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिला मृत पावल्यानं तिच्या नातेवाईक तसेच ग्रामस्थांकडून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला होता. बेळगाव तालुक्यातील तारीहाळ गावामध्ये फायनान्स कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसह वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना आज शुक्रवारी समोर आली आहे. 5 लाखांचं कर्ज घेतलेल्या गणपत लोहार यांच्या घरी वसुली करीता आलेल्या फायनान्स कर्मचाऱ्यांनी अचानक घरावर जप्तीची कारवाई केली. यावेळी कुटुंबाला कोणत्याही वस्तूला हात लावण्याची परवानगी न देता संसारोपयोगी सामान आणि गुरांसह कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात आलं. गृहकर्ज घेतल्यानंतर लोहार कुटुंबाने 3 वर्षांपासून सतत हप्ते भरले होते. मात्र वृद्ध आईची तब्येत बिघडल्यानं व मुलीची प्रसूती झाल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून हप्ते भरणे अशक्य झालं होतं. हप्ते न भरल्यानं वित्त न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी पोलीस व वकिलांच्या उपस्थितीत घर जप्त करण्यात आले. यामुळे लोहार कुटुंब रस्त्यावर आलंय. अन्न न मिळाल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहेत. घरातील वस्तू घेऊ न देता घराबाहेर हाकलून दिल्याचं ते सांगत आहेत. सध्या हे गरीब कुटुंब घराशेजारी असलेल्या लहानशा शेड तसेच नातेवाईकांच्या घरी आसरा घेतलाय. एकूणच फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या छळाच्या घटना या दररोज समोर येत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थ जिल्हा ड्रग डिस्पोजल कमिटीच्या निर्णयानुसार नष्ट करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांचं मूल्य अंदाजे 17,06,480 इतके असून यामध्ये एकूण 171.16 किलो वजनाचे 27 प्रकरणातील अंमली पदार्थांचा समावेश आहे. या सर्व अंमली पदार्थांचे जिल्हा ड्रग डिस्पोजल कमिटीच्या निर्देशानुसार 30 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता योग्य पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. कर्नाटकात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळलाय. दुबईहून आलेला 40 वर्षीय इसम मंकीपॉक्स बाधित असल्याचं निष्पन्न झालंय. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीनेही याची पुष्टी केली आहे. पतीला विमानतळावर नेण्यास गेलेल्या सदर रुग्णाच्या पत्नीलाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. हा इसम 17 जानेवारी रोजी दुबईहून मंगळूरला आला. यानंतर त्याला अंगावर पुरळ आले आणि ताप आला. तात्काळ त्याला वैद्यकीय देखरेखीखाली विलगीकरणात ठेवण्यात आलं. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मंकीपॉक्स फक्त जवळच्या संपर्कातून पसरतो आणि कोविड-19 पेक्षा कमी धोकादायक आहे. लोकांनी घाबरू नये असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलंय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या इव्हेंट चेअरमन रोटेरियन अश्विनी पाटील यांनी दिली. शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. या शिबिरासाठी आम्हाला रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेसह रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, साऊथ, नॉर्थ, मिडटाऊन, ई क्लब, इलाइट, इनरव्हिल क्लब, BT पाटील अँड सन्स फाउंडेशन, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन बेळगाव, क्रेडाई, राजस्थानी युवक सेवा मंडळ, लिंगायत बिझनेस फोरम, बेळगाव कर्नाटक राज्य पोलीस, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, जीतो, हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स प्रायोजक लिमिटेड वगैरेंचे सहकार्य लाभत आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. बेळगाव येथील बिस्किट महादेव मंदिर ते पाईपलाईन रोड दरम्यानच्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं रस्त्याची चाळण झाली आहे.
त्यामुळे वाहनधारकांना धक्के खात वाहने हाकावी लागत आहेत. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. कॅम्प परिसरातून गेलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेमुळे सौंदर्यालाही बाधा येऊ लागली आहे. कॅम्प परिसर विविध वृक्षांनी नटलेला असला तरी रस्ता मात्र खड्ड्यात हरवलाय. पूर्णपणे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं वाहनधारकांना ये-जा करणंही धोक्याचं बनलंय. संभाजीराजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर हे देखील एक मराठी माणूसच आहेत. त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवलाय. लेझिम खेळताना दाखवणं चुकीचं नाही, पण छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दाखवण्यात आलंय. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी सुरुवातीला माझी भेट घेतली होती. त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांना दाखवा अशी विनंती मी केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे. त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे यामध्ये कुठल्याही चुका राहू नयेत अशीच आमची इच्छा आहे, असे कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकारांशी बोलताना म्हणाले. श्री स्वयंभू गणेश मंदिर टिळकवाडी येथे काल गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी श्री स्वयंभू गणेश महिला मंडळाच्या वतीने तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री सायनाग, अनिता पाटील व त्रिशला बागी या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित आलेल्या सर्व समाजातील महिलांना हळदी कुंकू, भेटवस्तू तसेच अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा भोसले, मनीषा जाधव, रेणुका कदम, सविता जोशीलकर, निर्मला शिंदे यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा व सर्व संचालकांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान अनुगोळ, वडगाव व टिळकवाडी भागातील शेकडो महिलांनी याचा लाभ घेतला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला वळवू न देण्यासंदर्भातील गोव्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काल गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी महाधिवक्ता ॲडव्होकेट देविदास पांगम, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी दिल्लीत दाखल झाले होते. मात्र आता ही सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकाकडून सुरू असलेले काम बंद करावे अशी मागणी न्यायालयाकडे केली जाणार होती. त्यासाठीची सगळी तयारी गोव्याकडून करण्यात आली होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. ती आता पुढील आठवड्यात होईल. दरम्यान आजच्या सुनावणीची शक्यता गृहीत धरून गोव्याचे जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंता दिलीप नाईक यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य दिल्लीला गेले होते. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून एकीकडे वाद सुरू असताना या वक्फ बोर्डाच्या जमिनींना पुन्हा ताब्यात घेण्यावरून सरकार आक्रमक झालंय. या वक्फ बोर्डाचा कायदा बदलण्यासाठी संसदेमध्ये केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकाचा मसुदा सादर केला. या विधेयकाला हरकती आणि शिफारसी देण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा निर्णय अलीकडे सरकारने केला होता. या निर्णयानंतर आज या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा सुरू असताना विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. हा गोंधळ आवरण्यासाठी संसदेच्या मार्शलना पाचारण करण्याची वेळ आली. या प्रकरणात विरोधी पक्षाचे AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यासह 10 खासदारांना निलंबित करण्यात आलंय. 26 जानेवारी 2025 दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी पूर्णत्वास येत असून यावेळी तब्बल 300 सांस्कृतिक कलाकार सारे जहां से अच्छा या गाण्याद्वारे ते आपल्या देशाच्या विविध भागातील वाद्यवादनासह सादरीकरण करतील. यावेळी स्वदेशी वाद्यांचे मिश्रण जे सूर, ताल आणि भारतीयांच्या अब्जावधी हृदयांची स्पंदनांचे प्रतिनिधित्व करतील. यामध्ये शहनाई, सुंदरी, नादस्वरम, बीन, रणसिंग, बासुरी, शंख, तुतारी, ढोल, गोंग, निशान, चांग, ताशा, संबळ, लेझिम इत्यादी पारंपरिक वाद्य आणि तालवाद्यांचे विस्तृत मिश्रण असणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं असून यावर्षी जनभागीदारीसारख्या विविध क्षेत्रातील विविध सरकारी योजनांचा सर्वोत्तम वापर केलेल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. तसेच स्वर्णिम भारत, विरासत और विकास या व्यापक थीमसह
तिन्ही सैन्य दलाची ताकद, सैन्यबळ, 16 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 10 मंत्रालय विभागांची झलक आदी चित्ररथाद्वारे अत्यंत शिस्तबद्धरित्या 76व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये प्रदर्शित केली जातील. या सर्व चित्ररथाद्वारे भारताची वैविध्यपूर्ण ताकद, सतत विकसित होत असलेली सांस्कृतिक सर्वसमावेशकता आणि गौरवशाली भविष्याकडे कूच करत असलेल्या भारताची छबी जगासमोर प्रस्तुत केली जाणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.